सगळ्यात पहिले मी डिशवॉशरमध्ये प्लेट्स लावून घेत आहे. मोठे रोजचे जेवणाचे ताट जे असतात ते थोडंसं मागे पुढे लावायचं, म्हणजे 2 ताटांमध्ये थोडी गॅप असली पाहिजे. कारण डिशवॉशरमध्ये भांडे असे फवाऱ्यासारख्या पाण्याने धुतल्या जातात, त्यामुळे 2 भांड्यांच्या मधून आरपार पाणी गेलं तर ते व्यवस्थित निघतं. आता मी लावत आहे पीठ मळण्याचं पातेलं, ही मोठी गाळणी आणि जी कढई मी आत्ताच धुतलेली होती भेंडीची भाजी बनवलेली ती. हे सगळं थोडं उभट ठेवायचं आहे, किंवा जर तुम्ही उघडं ठेवू शकला तर आणखीनच चांगलं, पण मग त्यामुळे जास्त भांडे मावत नाही, म्हणून मी थोडंसं तिरकं ठेवते आणि ते धुतलं जातं व्यवस्थित. आता जे वरचा ट्रे आहे त्यामध्ये मी व्यवस्थित झूम केलेलं नाही आहे, त्यामुळे दिसत नाही व्हिडिओमध्ये, पण छोट्या वाट्या आणि कप्स लावते आहे. इकडे ग्लासेस लावलेले आहे. मोठा चमचा वगैरे आपण आडवा ठेवू शकतो, जसं मी तो एक झारा ठेवलेला आहे, हा तळण्याचा झारा. छोटे छोटे चमचे